न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिला ॲव्हियर लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाचं ऐतिहासिक यश। नाशिकमध्ये हृदयरोग उपचारात नवा टप्पा गाठत वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा अजय नक्षणे गवळी यांनी उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच दुसऱ्या पिढीतील प्रगत ॲव्हियर लीडलेस पेसमेकरचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे। ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे पार पडली। अँजिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्ण 2 रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर असल्याने पारंपरिक पेसमेकर बसविताना रक्तस्राव व संसर्गाचा मोठा धोका होतो। या जटिल परिस्थितीत डॉक्टर नक्षणे यांनी सूक्ष्म वायरविरहित ॲव्हियर लीडलेस पेसमेकर हा सुरक्षित पर्याय निवडला। पायातले शिरेमार्गे बसविण्यात येणारी ही प्रक्रिया छातीवर कोणताही चीर न पाडता पूर्ण होते। शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो घरी परतला आहे। लीडलेस पेसमेकर हे तंत्रज्ञान वयोवृद्ध रक्तपातळ करणारी औषधे घेणारे किंवा संसर्गाचा धोका असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते। डॉक्टर नक्षणे यांनी सांगितले की लीडलेस पेसमेकर हे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित व कमी वेदनादायक तंत्रज्ञान असून नाशिकमध्ये जागतिक दर्जाचे हृदय उपचार आता उपलब्ध झाले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर सीमा नक्षणे। मी सध्या वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे। रिसेंटली आपण अशोका मेडिकवरमध्ये एका 74 वर्षीय रुग्णावर लीडलेस पेसमेकरचं इम्प्लांटेशन केलं। तर लीडलेस पेसमेकर म्हणजे ज्याला कुठलंही इन्सिजन किंवा सर्जरी लागत नाही, त्यामध्ये कुठलेही लीड्स नसतात, असा हा लीडलेस पेसमेकर आपल्या पेशंटला नुकताच हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याची अँजिओप्लास्टी देखील झालेली होती आणि त्यामुळे त्याला 2 प्रकारच्या रक्तपातळच्या गोळ्या किंवा ब्लड थिनर्स चालू होते। अशा परिस्थितीत जो पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल पेसमेकर आहे त्याची सर्जरी करण्यामध्ये ब्लीडिंग आणि इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त होती। त्यामुळे आपण या पेशंटला लीडलेस पेसमेकर जो की पायाच्या नसेतून एका की होल सर्जरीद्वारे डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये इम्प्लांट केला जातो, त्याचा पर्याय सुचवला, पेशंटने तो ॲक्सेप्ट केला आणि सक्सेसफुली आपण तो लीडलेस पेसमेकर इम्प्लांट केला। ज्या पेशंट्समध्ये ब्लिडिंगची इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त आहे, ज्यांच्यामध्ये ब्लड थिनर्स चालू आहेत किंवा ज्या पेशंट CKDचे किडनीच्या आजाराचे पेशंट, डायलिसिसचे पेशंट, ज्यांच्यामध्ये या व्हेन्स अवेलेबल नसतात पेसमेकरचा लीड टाकण्यासाठी, अशा पेशंटसाठी ही लीडलेस पेसमेकरची जी टेक्नॉलॉजी आहे ही एक प्रकारे त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे।